नमस्कार, सर्वांचं चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची आहे, पण बसून जे एक्सरसाइज आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बसून कशा पद्धतीनं करायचं आहे, बऱ्याच जणांना उभं राहून जास्त करता येत नाही. तर बसून जे एक्सरसाइज आहेत ते जर तुम्ही नियमितपणे केलात तर नक्की तुमच्या पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. फक्त पोटावरची चरबीच नाही तर शरीरावरील जो अतिरिक्त मांस आहे, जी चरबी आहे ती कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण करायला सुरुवात करू. तर पहिल्यांदा तुम्हाला योगमुद्रा मी सांगते की जी अतिशय महत्त्वाची आहे. मी नेहमी तुम्हाला सांगते की पद्मासनामध्ये बसत असताना दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत. ओके, एक पाय मांडीवर घेतला, दुसरा घेतला. या पद्धतीनं पाठीचा कणा ताठ करायचा आहे, हात पाठीमागे घ्यायचे आणि पहिलं जे आसन आहे ते आहे योगमुद्रा, ते आपल्याला करायचं आहे. तर पहा, दोन्ही हात पाठीमागे खेचून घ्यायचे आहेत. हात शोल्डर ताठ, छाती पुढे आणि आपल्याला कंबरेतून खाली वाकायचं आहे. कपाळ खाली टेकवायचे आणि बॉडी लूज सोडायची आहे. इथे थोडा वेळ थांबायचं आहे आपल्याला. काउंट करा मनातल्या मनात. आसन सोडताना पुन्हा हात ताणून घ्यायचे आहेत, कपाळ वर उचलायचं आहे हळू. श्वास घेत 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 आपल्याला पुन्हा वर यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं योगमुद्रा करायची आहे पहिल्यांदा. कारण जेव्हा तुम्ही खाली वाकता तेव्हा तुमच्या पोटावर दाब येतो भरपूर, त्याचबरोबर पाठीवर ताण येतो आणि बॉडी पूर्ण खाली जात असताना तुम्ही श्वास सोडत खाली जायचं आहे, श्वास घेत खाली जायचं आहे. त्यामुळे श्वासाचाही तुमचा योग्य पद्धतीनं व्यायाम होणार आहे आणि पोटावर दाब आल्याकारणाने पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर पहिल्यांदा काय होणार आहे की तुम्ही जेव्हा खाली वाकता तेव्हा पहिल्या प्रॅक्टिसमध्ये तुमचा जो माथा आहे तो जमिनीला टेकेलच असं नाही. तर पोटाची चरबी जर तुमची जास्त असेल तर तो खाली वाकत असताना तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगते की कंबरेतून वाकायचं आहे, पोटातून नका वाकू. पोटातून वाकणे म्हणजे काय, आपण असे जातो खाली. ओके, तर असं न करता आपल्याला जे शरीर आहे ते ताठ ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, शरीर ताठ आहे आणि कंबरेतून स्ट्रेट, बॉडी स्ट्रेट. येस, श्वास घेत वर यायचं आहे. पाठीचा कणा सतत स्ट्रेट ठेवायचा, म्हणजे तुमचं जे शरीर आहे ते पोटातून न वाकता कमरेतून वाकलं जाईल, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे होतं पहिलं आसन. तर यानंतर आपल्याला दोन्ही पाय बाजूला घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर यामुळे तुमच्या जांघांचाही जो व्यायाम आहे तो उत्तम पद्धतीने होतो. इथे तुम्हाला एकमेकांना जांघा घासणे किंवा अतिरिक्त मांस खूप वाढलेलं आहे ते जर तुम्हाला कमी करायचं असेल तर पोटासोबत या कमरेच्या मांसासोबत तुमच्या या जांघांचा जे मांस आहे तेही कमी होण्यास नक्की मदत होणार आहे. तर आपण चला करायला सुरुवात करू. दोन्ही पायांमध्ये जेवढं जमेल तेवढं जास्त आपल्याला अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे, पाठीचा कणा ताठ आणि या पद्धतीनं आपल्याला थोडा वेळ बसून घ्यायचे. ठीक आहे, तर सुरुवात करत असताना पहिल्यांदा हा हात पाठीमागे असेल तुमचा, हा हात इकडे अंगठ्याला लावायचा, कमरेतून वाकायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे तुम्ही करत असताना स्वतःकडे लक्ष द्यायचं. आपल्या कमरेला पीळ पडतो. ओके, बघा इकडे ताण येतो, या बाजूला दाब येतो. पुन्हा आपण या बाजूला केलं की या बाजूला ताण येतो आणि या बाजूला दाब येतो. तर जिथे दाब आणि ताण येतो तिथे जे मांसाचा जो पेशींचा साचा आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होतो. तर आपल्याला हे
20 वेळा 30 वेळा जेवढे वेळा जमेल तेवढे वेळा आपल्याला करायचं आहे. आता व्हिडिओसाठी मी तुम्हाला 10 राऊंड दाखवलेले आहेत. आता यानंतर एक हात पाठीमागे घ्यायचा, हा हात अंगठ्याला अपोजिट पायाच्या अंगठ्याला आणि माथा गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. जोर द्यायचा नाही, फक्त हळूवारपणे खाली कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करा. जमत असेल तर माथा टेकायचा आहे, नसेल जमत तर आपल्याला फोर्स करायचं नाही. नियमितपणे जर तुम्ही सराव केला तर नक्की तुमचं जो माथा आहे तो तुमच्या गुडघ्याला टेकेल. तर प्रयत्न करायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा दुसरा राऊंड घ्यायचा आहे. तुम्हाला जमेल तेवढे राऊंड तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, जेवढे जास्त कराल तेवढा त्याचा फायदाही जास्त होणार आहे. यानंतर आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवायचे आणि पूर्वीच्या काळी बाया जातं ज्या पद्धतीनं दळायच्या, हे जातं दळणं किंवा कामं करणं, भरपूर कामं, पूर्वी भरपूर कामं असायची. आज तेवढी कामं राहिलेली नाहीत, त्यामुळे आपल्याला हे आवर्जून व्यायाम करणं गरजेचं आहे. तर जे पूर्वी बाया म्हणजे तेव्हा एनर्जीही लागायची. फक्त जातं दळणं म्हणजे फक्त फिरणं नव्हतं, तर ते जातं फिरण्यासाठी, ते जड दगडाचं जातं दळण्यासाठी आपल्याला एनर्जीही लावावी लागत होती बायांना. आणि त्यामुळे त्या बाया भरपूर मजबूत होत्या. त्यांना कोणत्याच प्रकारचा व्यायाम करायची गरज नव्हती. तर आपल्याला हे आर्टिफिशियल जातं आपल्याला स्वतःच्या बॉडीसोबत फिरवायचं आहे. तर हात दोन्ही हातांनी गच्च पकडायचे, इथे अंगठ्याला टच करायचे, इकडे अंगठ्याला टच करायचे. विदाऊट टच येऊ नका, पाठीमागे यायचं नाही. टच टच, पुन्हा स्ट्रेट, टच टच, स्ट्रेट. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Now anti-clockwise. 1 2, उलट्या दिशेने 3 4 5 6 7 8 9 10. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हे राऊंड घ्यायचे आहेत. आता दोन्ही हात इथे टेकवायचे आपल्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला या पद्धतीने, आणि आपल्याला खाली जायचं आहे. हे जे आपले कोपरे आहेत ते खाली टेकवण्याचा प्रयत्न करा. टेकत नसतील फोर्स करू नका. हळूहळू सराव तुम्ही 10 दिवस 12 दिवस 15 दिवस सराव केला की आपोआप ते कोपरे तुम्हाला खाली टेकवण्यास मदत होईल. सो हे टेकवत असताना तुम्हाला लक्षात येईल तुमच्या पोटऱ्यांमध्ये, तुमच्या जांघांमध्ये भरपूर ताण येणार आहे, आणि तो ताणच तुम्हाला तुमच्या पोटावर भरपूर दाब येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला, जे अतिरिक्त मास आहे जे तुम्हाला नको आहे ते नक्कीच कमी करण्यास मदत करणार आहे. तर चला 10 राऊंड आपल्याला करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तुम्ही हे करत असताना लक्षात घ्या, इथे भरपूर ताण येतो आणि इथला जो कडकपणा आहे, शरीराचा स्नायूंचा कडकपणा वाढणार आहे. तर तुमचं पाठीला ताण येतो खाली वाकत असताना, पोटावर दाब येतो खाली वाकत असताना. तर या सगळ्या गोष्टी करत असताना नक्कीच तुम्हाला जाणवेल की प्रत्येक शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागावर ताण येतोय आणि दाब येतोय. ताण आणि दाब जर येत असेल तर नक्कीच तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होत आहे. जर ताणच नको आहे आणि दाबच नको आहे तर कोणत्याच प्रकारचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. कुठेतरी अनकम्फर्टमध्ये आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, ज्या त्रासही देणाऱ्या आहेत. जस्ट तुम्ही सुरुवात करत आहात, एक 3-4 दिवस तुम्हाला भरपूर त्रास होणार आहे, कारण तेवढा स्ट्रेच तुम्ही बॉडीला कधी दिलेला नाही. तर मी नियमितपणे करते, त्यामुळे तुम्ही पाहू शकता. म्हणजे स्वतः शरीरानं सदृढ राहणं याच्यापेक्षा आनंदी गोष्ट कुठलीच नाही. पैसाही आपल्याला कोणत्याच प्रकारचा आनंद देऊ शकत नाही, तेवढा आनंद आपण आपल्या सदृढ शरीराकडून मिळवू शकतो. सो आय एम हॅपी ऑलवेज. सो मी तुम्हाला विनंती करते की नियमितपणे ही आसनं फक्त पोटासाठीच नाही तर शरीराचा प्रत्येक भाग निरोगी राहावा, सदृढ राहावा, यासाठी तुम्ही नियमितपणे आसनं केली पाहिजेत, व्यायाम केला पाहिजेत, सूर्यनमस्कार केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण नियमितपणे केलं तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मानसिकतेवर, आपल्या विचारशैलीवर, आपल्या जीवनशैलीवर होताना आपल्याला दिसेल. तर व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत पहा अँड लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.